आणि आता पाहूया 36 जिल्ह्यातल्या 50 महत्त्वाच्या बातम्या। जळगावात शरद पवार गटाने महायुतीच्या काळ्या कारनाम्यांची फोडली दहीहंडी। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी शरद पवार गटाकडून निषेध व्यक्त। महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेच्या निषेधार्थ पुण्यातील मुळशीत शरद पवार गटाचं आंदोलन। निषेध व्यक्त करत जोरदार घोषणाबाजी। हिंगोलीत ठाकरे गटाचं आंदोलन। महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेवरील दोषींवर कारवाई करण्याची मागणी। जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत ठाकरे गटाची मागणी। दौंडमधील अजित पवार गटाचं महायुती सरकार विरोधातच आंदोलन। शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याने महायुतीत नाराजीचे सूर। पुण्यातील नळस्टॉप चौकात विश्व हिंदू मराठा संघाच्या आंदोलकांकडून आंदोलन। मालवण पुतळा प्रकरणी आंदोलकांनी नोंदवला निषेध। नंदुरबारमध्ये मालवण पुतळा प्रकरणी काँग्रेसकडून आंदोलन। राज्य सरकारविरोधात काँग्रेसची घोषणाबाजी। धाराशिवमध्ये पोलीस स्टेशनच्या गेटवर शिवप्रेमींकडून ठिय्या आंदोलन। छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरणी गुन्हा नोंद करण्याची शिवप्रेमींची मागणी। जळगावच्या 40 गावात मालवण येथील घटनेचा आम आदमी पक्षाकडून निषेध। महायुती सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी। धाराशिवच्या जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात शिवप्रेमींचा गोंधळ। शिवप्रेमींकडून मालवण घटनेप्रकरणी संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी। कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच पुढील राजकीय निर्णय घेऊ। शरद पवारांच्या भेटीनंतर भाजपचे विवेक कोल्हे यांची प्रतिक्रिया। दक्षिण नागपूरमध्ये ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख प्रमोद मानमोडे यांच्याकडून निवडणुकीची तयारी सुरू। नागपूर शहरात आम्ही एक जागा मागणार, प्रमोद मानमोडेंची माहिती। चंद्रपुरात मनसे उमेदवार मनदीप परोडे यांचा प्रचारांचा शुभारंभ। महाकाली देवीच्या मंदिरात आशीर्वाद घेत प्रचाराला सुरुवात। भंडारा जिल्ह्यातील 3ही विधानसभा क्षेत्रातील जागांवर काँग्रेसचा दावा। भाजपसह शिवसेनेचेही उमेदवार समोर। राजकीय वातावरण तापणार। भाजप नेते प्रशांत परिचारक यांचे समर्थक वसंत देशमुख पवार गटाच्या वाटेवर। पंढरपूरमध्ये भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता। वसंत देशमुखांनी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून निवडणूक लढावी, कार्यकर्त्यांची मागणी। नंदुरबारच्या नामांकित शाळेत सफाई कर्मचाऱ्यांकडून 10 वर्षाच्या मुलीला अश्लील व्हिडिओ दाखवल्याचा प्रकार उघड। पोलिसांकडून आरोपीला अटक। घटना लपवण्याचा प्रयत्न झाल्याचे आढळल्यास शाळेवरही कारवाईची शक्यता। पालघरच्या विरारमध्ये खासगी क्लासेस चालवणाऱ्या शिक्षकाची पालकांकडून अर्धनग्न धिंड। 9वी शिकणाऱ्या मुलीशी अश्लील वर्तन करून तिची छेड काढल्याचा पालकांचा आरोप। अहमदनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांकडून बदलापुरातील घटनेचा निषेध। आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची महिला पदाधिकाऱ्यांची मागणी। नाशिकच्या देवळालीत तरुणाच्या त्रासाला कंटाळून 15 वर्षीय विद्यार्थिनीची आत्महत्या। शाळेत येताना जाताना तरुणाकडून सातत्याने तरुणीची छेड। देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात 10 आरोपींविरोधात गुन्हा दाखल। छत्रपती संभाजीनगर शहरात महिला अत्याचाराच्या घटनांविरोधात वकील संघाच्या वतीने शांतता मार्च। मार्चमध्ये जिल्हा न्यायालयातील शेकडो वकिलांचा सहभाग। बेडच्या अंबाजोगाईत सकल हिंदू समाजाचा जनआक्रोश मोर्चा। महिलांवरील अत्याचार आणि बांगलादेशमधील हिंदूंवरील अत्याचाराविरोधात हिंदू समाज आक्रमक। कोल्हापूरच्या जुनावाशी नाका परिसरात रस्त्यावरील खड्ड्यांविरोधात काँग्रेसचं आंदोलन। महिला पदाधिकाऱ्यांनी खड्ड्यांभोवती रांगोळी काढली। खड्डेमुक्त कोल्हापूरसाठी काँग्रेस आक्रमक। भंडाऱ्याच्या तुमसरमधील खड्ड्यांविरोधात सत्ताधारी अजित पवार गटाचंच आंदोलन। खड्ड्यांमध्ये केक कापून राज्य सरकारचा निषेध। कोल्हापूरच्या इचलकरंजीत पोलीस दलातील 2 सख्खे भाऊ सेवेतून बडतर्फ। बेकायदेशीर व्यवसायातील आरोपींशी संबंध ठेवल्यामुळे दोघे सेवामुक्त। सांगलीत पवनचक्कीग्रस्त शेतकऱ्यांचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन। पवनचक्की उभारण्यासाठी घेतलेल्या जमिनी कंपनीकडून परस्पर विक्री होत असल्याचा आरोप। स्वाभिमानीच्या नेतृत्वात आंदोलन। चंद्रपूरच्या चिमूर येथे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काँग्रेसचा हल्लाबोल मोर्चा। अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना 50,000ची मदत द्यावी, आंदोलकांची मागणी। अहमदनगरमध्ये श्रमिक मजूर संघ आणि शालेय पोषण आहार कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा। पोषण आहार कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याची आंदोलकांची मागणी। सांगलीतील कडेगाव शहर आणि परिसराला उन्हाळ्यात टेंभू योजनेचा पाणी मिळण्यासाठी उपोषण।
कडेगाव पाणी संघर्ष समितीच्या डी.एस. देशमुखांचं आमरण उपोषण सुरू. परभणीच्या चिंतूरमधील चारठाणा ग्रामपंचायतीच्या अनागोंदी कारभाराची चौकशी करण्याची मागणी. उपसरपंचांसह ग्रामपंचायत सदस्यांचं जिल्हा परिषद कार्यालयात उपोषण. चिपळूणमध्ये मुसळधार पावसाचा गुहागर विजापूर महामार्गाला फटका. रस्त्यावरील खड्ड्यांमधून वाहन चालकांचा जीवघेणा प्रवास. खड्डे भरण्याची वाहन चालकांची मागणी. नंदुरबार जिल्ह्यात केवायसीसाठी बँकेत अजूनही गर्दी. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी ही केवायसी बंधनकारक. चाळीसगावमधील गिरणा धरणाचा एक दरवाजा 30 सेंटीमीटरने उघडला. गिरणा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. 2 वर्षांनंतर पहिल्यांदाच गिरणा धरणाचा दरवाजा उघडण्यात आला. जळगावच्या अंमळनेर रेल्वे स्थानकात अडकून पडलेल्या प्रवाशांच्या मदतीसाठी लायन्स आणि रोटरी क्लबचे समाजसेवक धावले. गुजरातमध्ये होत असलेल्या अतिवृष्टीमुळे रेल्वे थांबवली. बुलढाण्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या पळशी झाशी गावात ग्रामपंचायतीच्या सुविधा एका कॉलवर घरपोच मिळणार. गावच्या तरुण महिला सरपंच प्रियांका मेटांगेंचा हा उपक्रमाचं जिल्हाभरात कौतुक. गडचिरोलीत 2 शिक्षक राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित. 5 सप्टेंबर रोजी दिल्लीत पुरस्कार प्रदान सोहळा पार पडणार आहे. पुण्याच्या भोरमधील प्रसिद्ध शिवकालीन श्री क्षेत्र बनेश्वर मंदिरातील शिवलिंगातून पाणी वाहू लागलं. भाविकांची दर्शनासाठी गर्दी.